नमस्कार, जय भीम. दैनिक बहुजन सौरभमध्ये सर्वांचं स्वागत. काल लखनौ इथे राहुल गांधी आणि अखिलेश यादव या दोघांची सभा झाली. अंदाज असा होता की 60-70 हजार तिथे येतील लोक आणि त्या हिशोबाने संपूर्ण तयारी झाली होती. परंतु तिथे जवळपास 2-2.5 लाख लोक सडन आले आणि इतक्या मोठ्या प्रमाणात रॅली झाली की जेणेकरून यूपीमधलं पूर्णच्या पूर्ण चित्र बदलेल अशा पद्धतीची ती बाब होती. बॅरिकेड तोडून लोक दोघंही म्हणजे राहुल गांधी आणि त्यांच्या स्टेजपर्यंत पोहोचले आणि सिक्युरिटी रिझनमध्ये काही वेळासाठी त्यांना बाहेर काढण्यात आलं आणि पुन्हा मग त्यांनी तिथून तेवढ्या गर्दीमधून ते भाषण देत होते. अनेक वर्तमानपत्रांनी त्यांना सांगितलं की ते पळून गेले. असं नव्हतं, त्यांच्यासाठी आलेली गर्दी होती, ते कसे काय पळून जातील. म्हणजे अनेक पेपर वर्तमानपत्रांनी त्या न्यूजला ट्विस्ट केलं की राहुल गांधी आणि अखिलेश यादव हे निघून गेले म्हणून. परंतु तसं नव्हतं. म्हणूनच आम्ही आजच्या या क्लिपमध्ये त्या दोघांचंही जे झालेलं भाषण आहे ते दोघंही तुमच्यासमोर मांडतो. अत्यंत मोठ्या प्रमाणात यूपीमध्ये बदल होताना दिसतो आहे आणि बदलेमुळे यावेळेस पूर्ण BJPचा जो काही फुगा आहे तो फुटण्याचा मोठा मार्ग हे झालेला आहे. दुसरं अजून एक महत्त्वाची बाब म्हणजे सुप्रीम कोर्टाने त्या दिवशी एक रिट पिटिशन होती. रिट पिटिशन चंद्रचूडच्या बेंचखाली होती की एवढे दिवस ज्यावेळेस इलेक्शन व्होटिंग झाल्याच्या नंतर हे 15-15 दिवस 10-10 दिवस 11-11 दिवस लावत आहेत, त्याच्यासाठी काय कारण आहे आणि त्याच्यावरती ते काहीतरी लपवत आहेत. याच्यासाठी सुप्रीम कोर्टाने त्यांना सांगितलं की तुम्ही जो फॉर्म असतो जो कलेक्टरनी तुम्हाला दिलेला असतो तो ताबडतोब तुम्ही 7 दिवसाच्या आत कंप्लीट केला पाहिजे. कारण काही बॅलेट पेपर मागे पुढे येत असतात, त्याच्यासाठी 2-4 दिवस लागतात. हा सर्वच्या सर्व विचार करून सुप्रीम कोर्टाने 7 दिवस त्यांना वेळ दिला. पण 7 दिवसामुळे ते जे मात्र कलेक्टरनी जे दिलेले पेपर्स आणि झालेले ॲक्च्युली मतदान या दोघांमधला किती फरक आहे हे तुमच्या लक्षात येईल. आणि तो झाल्याच्या नंतर कलेक्टरनी जी इन्फॉर्मेशन त्यांना दिली ती खरी होती की त्याच्यात कोणी मॅनिप्युलेशन केलं तर नाही याच्यावरनं एक पुन्हा पत्ता लागेल. उद्या जर तो डेटाच्या पूर्णच्या पूर्ण पब्लिश झाला आणि कलेक्टरनी सांगितलं की ही माहिती माझी नव्हती किंवा याच्यामध्ये काहीतरी ऑल्टरेशन आहे तर ताबडतोब ती माहितीच्या याच्यावरती सरकारला मोठ्या चीफ इलेक्शन कमिशनला त्रास होऊ शकतो. अशा पद्धतीची ती बातमी होती. ह्या दोन्ही महत्त्वाच्या बातम्या होत्या. परंतु आम्ही जी क्लिप तुम्हाला दाखवणार राहुल गांधी आणि अखिलेश यादवची ती बघूया आपण या क्लिपमध्ये. मैं अपने तमाम साथियों से निवेदन करूंगा कि हम लोग अपनी बात आपके बीच में रखने आए हैं. मैं जानता हूं कि आपका उत्साह बढ़ा है, जोश बढ़ा है, लेकिन ये उत्साह जोश हमें अपनी वोट डालने की तारीख तक के लिए रखना है. और इस चुनावी जनसभा में आपसे मिलने के लिए, आपसे मदद के लिए, सहयोग मांगने के लिए कांग्रेस पार्टी के नेता राहुल गांधी जी और हम सब मिलकर के आपसे मदद और सहयोग मांगने आए हैं. अभी हम लोग फूलपुर लोकसभा से लौट करके आए हैं. जैसा यहां जोश देखने को मिल रहा है वैसा ही जोश उत्साह फूलपुर में था. और इस इलाके में ये पहली बार उत्साह नहीं दिखाई दे रहा है. मुझे याद है जब मैं पिछले चुनाव में आपके बीच में आया था, आज तो मैं आपसे बोल भी पा रहा हूं. उस समय जब आया था तो आपसे अपनी बात भी नहीं रख पाए थे, लेकिन उसके बावजूद भी आपने समाजवादी पार्टी को एक वोट दिया था. और हमारी पार्टी के जहां संदीप पटेल जीते थे वहीं हमारे कुछ साथी थोड़े वोटों से रह गए थे. ये चुनाव कोई सामान्य चुनाव नहीं है. ये चुनाव सामान्य चुनाव नहीं है 2024 का.
ये चुनाव लोकतंत्र बचाने का है। जिस तरीके से संविधान मंथन हुआ था, उसी तरीके से इस बार संविधान मंथन होने जा रहा है। एक तरफ वो लोग हैं जो संविधान को खत्म करना चाहते हैं, दूसरी तरफ हम और आप लोग हैं जो संविधान को बचाना चाहते हैं। बताओ, संविधान बचाओगे? यहां पर जो हमारा किसान खड़ा है, जानता होगा उसकी आय दोगुनी नहीं हुई। किसान ने आत्महत्या कर ली और दिल्ली की 10 साल की सरकार में 1 लाख किसान आत्महत्या कर चुके हैं। इन्होंने किसानों की आवाज दबाने के लिए न जाने क्या क्या किया। पुलिस प्रशासन और आंदोलन को समय समय दबाने का काम किया, लेकिन किसानों का आंदोलन रुका नहीं। आने वाले समय में जहां किसानों की मदद होने जा रही है, उनके कर्ज के लिए व्यवस्था की जा रही है, वहीं उनकी खुशहाली के लिए फसल की एमएसपी देने के लिए भी कानूनी अधिकार बनाने जा रहे हैं। ये बीजेपी वाले हमारी जान, हमारी आपकी जान के और संविधान के पीछे पड़े हैं। ये बीजेपी वाले वैक्सीन लगवा के हमारी आपके जान के और संविधान के पीछे पड़े हैं। संविधान बचेगा तो हमें नौकरी मिलेगी, संविधान बचेगा तो पीड़ित परिवार का सम्मान बढ़ेगा, संविधान बचेगा तो रोजगार आएंगे। इन बीजेपी वालों ने सब परीक्षा रद्द करा दी, सब क्वेश्चन पेपर लीक करा दिए। ये नौजवान जो आए हैं, इनका भविष्य अंधकार में डाल दिया। मैं नौजवानों से कह के जा रहा हूं, ये बीजेपी वाले ने न केवल आपको नौकरी के लिए धोखा दिया है, बल्कि आपके 1/3 जीवन को बर्बाद कर दिया। हम आपको भरोसा दिला के जा रहे हैं, नौकरी के साथ साथ सम्मान का रोजगार मिलेगा। और जो इन्होंने अग्निवीर व्यवस्था लाई है, अग्निवीर व्यवस्था हमेशा हमेशा के लिए खत्म हो जाएगी। जैसे पक्की नौकरी, जैसे हमारा नौजवान पहले पक्की वर्दी पहनता था, वैसे ही पक्की नौकरी फौज में दिलाने का काम इंडिया गठबंधन करेगा। इसलिए पीडीए एनडीए को हराएगा। इनकी बातें झूठी निकली, वादे झूठे निकले, इन्होंने हर एक वर्ग को ठगा है। नेहमीप्रमाणे बुद्धा या सिरियलमधनं एक भावूक प्रसंग। आलार कलांच्या आश्रमामध्ये सिद्धार्थ हा शेवटच्या ह्याच्यात असतो आणि ज्यावेळेस तो ध्यानात बसतो 2 दिवसपर्यंत काही खात नाही आणि ते एकदम त्यावेळेस तिथला जो एक दुसरा शिष्य असतो त्याला फार बेचैनी होते की आणि ते आलार कलाम गुरुला घेऊन येतात। त्यावेळेस ते त्यांना सांगतात की नाही नाही त्यांच्यावरती माझं पूर्ण लक्ष आहे। आणि सिद्धार्थ ज्यावेळेस तिथनं ते ध्यानात बसलेले असतात त्याच्या शेजारी ते येतात, तिथे ते बसतात आणि ती ज्यावेळेस त्यांचा मग थोड्या वेळानंतर ते ध्यानातून परत येतात आणि त्यांना झालेल्या अनुभूती त्या लोकांसमोर मांडतात। म्हणजे यांना आलार कलामना सिद्धार्थ सांगतात आणि ते ऐकून त्यांना असं वाटते की मी 70 वर्षापर्यंत जे काही केलं ते तुम्ही फक्त 2 दिवसात केलं। म्हणजे त्याच्यात त्यांनी सांगितलं आणि पुन्हा आलार कलामनी त्यांना सिद्धार्थांना एक विनंती केली की तुम्ही माझं वय झालेलं आहे आणि आता याच्यामध्ये जर तुम्ही माझ्या आश्रमाचा भार सांभाळला तर मला आनंद होईल। त्यावेळेस सिद्धार्थ म्हणाले की मला वेळ लागेल। आणि जी अनुभूती होती ती इतकी तीव्र होती, इतकी मोठी होती की त्यांना असं वाटलं सिद्धार्थांना की माझी बॉडी अशी हलकी होत आली, मी एका पक्षासारखा वृक्ष असा मोठा हे होऊन माझे पंख चारीकडे पसरलेले आहेत। नंतर मला अशी अनुभूती झाली की मी आकाशात उडत आहे ढगासारखा आणि नंतर एका मोठ्या पक्षाने कसे पंख पसरवलेले आहेत अशा पद्धतीची माझी अनुभूती होती। आणि या सर्व अनुभूतीला सांगणारा हा सुंदरसा व्हिडिओ
बुद्धा या सिरियलमधनं आम्ही घेतलेलं आहे. निश्चितच तुम्हाला आनंद होईल की ज्यावेळेस माणूस ध्यानात बसतो त्यावेळेस त्याच्या डोक्यात किती किती परिणाम होत असतो आणि ध्यानात ज्यावेळेस परत येतात त्यावेळेस त्यांना मात्र त्या दुःखाचा पुन्हा परिचय होतो. म्हणजे सिद्धार्थाने जे घर सोडलं होतं की मला दुःखमुक्तीची दुःखाची कारणं शोधायची आहेत. दुःखावरती निवारण नाही. जोपर्यंत मला कारण माहिती होणार नाही तोपर्यंत मी निवारण काय करणार. म्हणून कारण काय होतं आहे ते शोधणं म्हणजे त्यावेळेस आलार कलाम त्यांना सांगतो की मला जे काही होतं ते मी सर्व तुला दिलं, माझ्याकडे आता काहीच उरलेलं नाही. अशा पद्धतीचा हा भावूक प्रसंग तुम्हाला सिद्धार्थ बुद्धा या सिरियलमध्ये बघूया आपण. तुम्हारी चिंता का विषय? गुरुवर, सिद्धार्थ को ध्यान में बैठे पूरे 2 दिन हो गए हैं. न जल ग्रहण किया है न भोजन. ऐसे में यदि उन्हें कुछ हो गया तो? कुछ नहीं होगा. सिद्धार्थ ने श्वासों को साध लिया है. सिद्धार्थ ध्यान की उस ऊंचाई पर पहुंच गए हैं जहां शरीर के नित्य कर्म बहुत पीछे छूट जाते हैं. उन्हें जो आहार मिल रहा है वो आत्मिक सुख है. सिद्धार्थ जहां पहुंच गया है वहां तक पहुंचना सहज नहीं. तुम चिंता मत करो. जैसे माता गहरी नींद में अपने नवजात शिशु का ध्यान रखती है वैसे ही मैं सिद्धार्थ का हर पल हर क्षण ध्यान रखूंगा. जाओ तुम विश्राम करो. तुम्हारा ध्यान 2 दिन बाद टूटा है. मुझे समय का ज्ञान ही नहीं रहा. इस बार मुझे ऐसी अनुभूति हुई जैसे मैं एक पंख की तरह हल्का हो गया. कहीं दूर नीले गगन में उड़ान भर रहा हूं. पहले पक्षियों की तरह, फिर बादलों की तरह और ऊंचा उठा और फिर धीरे धीरे शरीर का आभास जाता गया. ऐसा लगा जैसे मैं एक वृक्ष की तरह पृथ्वी से जुड़ा, पर दूर अनंत तक मेरी बाहें फैलती जा रही हैं. फिर चारों ओर अनंत शून्य की अनुभूति हुई. एक इतनी सघन शांति उजागर हुई जैसे जैसे एक झरना हो शांति का, जिसमें स्नान कर मेरा रोम रोम आनंदित हो. मुझे इसकी अनुभूति हुई. अब तुम में और मुझ में कोई अंतर नहीं रह गया सिद्धार्थ. नहीं गुरुदेव. जिस ध्यान को साधने में मुझे 70 वर्ष लग गए तुमने वही 2 माह में कर लिया. मैं धन्य हो गया. नहीं गुरुवर, आपकी और मेरी बराबरी असंभव. जब तक मैं ध्यान में था मेरा मन शांत था. जैसे ही मेरा ध्यान भंग हुआ वही पीड़ा और व्याकुलता ने मुझे आ गया.
इसी सारस की चित्तार मेरे सामने वो सारे दुख, पीड़ाएं, व्याकुलता सब सामने ला खड़े कर दी। गुरुदेव, मुझे इस पीड़ा और व्याकुलता से मुक्ति का मार्ग समझाइए। मेरे पास जो भी ज्ञान था वक्त मैंने तुमने उड़ेल दिया। मेरा पात्र खाली, तुम्हें देने के लिए मेरे पास कुछ नहीं। मेरी आयु हो चली है, मेरी प्रबल इच्छा है मेरे पश्चात इस आश्रम की भागदौड़ तुम संभालो। गुरुदेव, मैं? हाँ सिद्धार्थ, ज्ञान में अब तुम मेरे बराबर हो गए हो। उसी ज्ञान से आने वाले दियों को प्रज्वलित करो। गुरुदेव, आपने मुझे इस योग्य समझा, पर इस विषय में सोचने के लिए मुझे कुछ समय चाहिए। ठीक है, सोच लो। मुझे तुम्हारे उत्तर की प्रतीक्षा रहेगी। प्रणाम गुरुजी। अग्नि का स्वभाव कितना मधुर है। ठंड में ठिठुरते लोगों को ताप देती, भूखों को भोजन बनाने की ऊर्जा। परंतु ये अग्नि एक ही घर की सीमा में बन जाएगी। एक परिवार को सुख देने के लिए अग्नि अनगिनत मानवों को अंधकार और यातना में तो नहीं छोड़ सकती। गुरु की आज्ञा के आगे मैं नतमस्तक हूं, पर मैं यहाँ ठहर नहीं सकता। साधना के मार्ग में मैं जहां तक पहुंचा हूं, उसके आगे बहुत बड़ी अनंत की यात्रा तय करनी है। मुझे जीवन और मरण के चक्र से मुक्ति का मार्ग खोजना है। गुरुवर, सिद्धार्थ आश्रम में कहीं नहीं है। कहीं वो हमें छोड़कर तो नहीं चला गया? सिद्धार्थ को अनुमति की आवश्यकता नहीं है, पर मुझे विश्वास है वो मुझे बताए बिना नहीं जाएंगे। कहीं नहीं गया सिद्धार्थ। वो देखिए, पानी में श्वास रोकने का ध्यान करके आ रहे हैं। सिद्धार्थ, मुझे तो लगा तुम हमें छोड़कर चले गए हो। मेरी आध्यात्मिक यात्रा को आगे बढ़ाने के योग्य केवल तुम ही हो सिद्धार्थ। इस आश्रम की बागडोर अपने हाथ में ले लो बस। यह आपका मुझ पर अपार स्नेह है गुरुवर, और मेरे मन में कुछ और। कहो, निर्भय होकर कहो। गुरुवर, मैं आश्रम छोड़कर जाना चाहता हूँ। आप जैसा गुरु पाकर मैं धन्य हूं। आपने एक बार भी नहीं पूछा कि मैं ऐसा क्यों कह रहा हूं। ध्यान के साथ सोपान की विद्या और उसका अनुभव मुझे था, तो मैंने तुम्हें सौंप दिया। तुम्हारे जैसी उज्ज्वल आत्मा को और आगे जाना है। ध्यान समाधि के 8वें सोपान तक तुम्हें पहुंचना है, संभवतः उससे भी कहीं आगे। गुरुवर्य, अब आप ही मेरी दिशा निर्देश कीजिए कि ध्यान समाधि के 8वें सोपान का ज्ञान मुझे कौन दे सकता है। उसके लिए तुम्हें मगध जाना होगा। वहां आदरणीय मुनि उदाका रामापुत्ता तुम्हारे आगे के आध्यात्मिक मार्ग में सहायक बने। गुरुवर, यदि मैं अपना मार्ग खोजने में सफल रहा
तो आपको आकर अवश्य बताऊंगा। मुझे इसकी प्रतीक्षा रहेगी। यदि इस वृद्धावस्था ने अवसर दिया है तो ये आप क्या कर रहे हैं गुरुवर? तुम भी उनके चरणों की धूल अपने माथे पे लगा दो। कदाचित ये अवसर फिर कभी मिले ना मिले। वो देखो युग पुरुष चला जा रहा है। युग युगांतर के पश्चात ऐसा युग पुरुष धरती पर अवतरित होता है और धरती पावन धन्य हो जाती है। बहुजन सौरभच्या आजच्या 20 मे 2024 रोजीचा पेपर आजच्या हेडलाईन्स होत्या. राहुल गांधी आणि अखिलेश यादव यांच्या सभेत गोंधळ म्हणजे लोकांचा उत्साह इतका होता की अजिबात घोषणा देत कोणाचकडे त्यांचं लक्ष नव्हतं अशा पद्धतीने. आणि जी धूळ उडाली होती आणि तिथलं टेम्परेचर 42 एवढं उन्हात लोक त्यांनी त्या सभेमध्ये आलेले लाखो लोक याच्यावरनं दिसत होतं की लखनौ म्हणजे कॅपिटल आहे यूपीची आणि त्याच्यामधल्या ज्या प्रतिक्रिया अशा होत्या त्याच्यामुळे संपूर्ण यूपीमध्ये BJPचं चित्र हे बदलताना दिसत आहे अशा पद्धतीची ती बातमी आहे. त्याच्या शेजारची एक अत्यंत महत्त्वाची बातमी टाकलेली आहे. मतदान आकडेवारीत 7 दिवसात उत्तर द्या. सर्वोच्च न्यायालयाने चीफ इलेक्शन कमिशनला सांगितलं की तुम्हाला ते ज्या दिवशी इलेक्शन संपल्याच्या 7 दिवसाच्या आत तुम्हाला त्याचं सर्वच्या सर्व डेटा तुम्हाला ऑनलाईनमध्ये टाकावं लागेल जेणेकरून कलेक्टर आणि बाकीच्या लोकांना हे माहिती झालं पाहिजे आणि मधल्या पिरियडमध्ये काही मॅनिप्युलेशन जर झालं तर त्याची जबाबदारी ही राहील. त्याच्यामुळे आज 7 दिवसाचा तो टॅग लावलेला आहे सुप्रीम कोर्टाने. ही फार मोठी बातमी आहे. रस्त्याअभावी पार्थिवाची होळीतून वाहतूक रस्ताच नाही आहे तर अशा वेळेस ज्यावेळेस डेथ बॉडीज होतात तर त्यांना झोळीतून त्यांना नेण्यात येते अशा पद्धतीची सांगलीची बातमी आहे. अत्यंत दुर्गम भागातली ती बातमी आहे. कोराडीनंतर चंद्रपूरमधील एक वीज निर्मिती संच बंद. या उन्हाळ्यामध्ये लोडशेडिंग होत असते. अत्यंत मोठ्या प्रमाणामध्ये विजेचा वापर होतो त्याच्यामुळे अनेक ठिकाणी तो लोड येतो आणि मोठमोठ्या दरवर्षी याच्यामध्ये ते यंत्रांमध्ये बिघाड होत असते. कोराडीच्या याच्यात त्या दिवशीच हे झालं होता बिघाड. आता चंद्रपूरमधली आहे. मी भारतातील 1300 बेटांचा शोध लावला. पंतप्रधान म्हणतात की मी 1300 बेटांचा शोध लावला. आता कोणता शोध लावला? अमेरिकेचा जसा शोध लागला अशासारखं त्यांचं वक्तव्य आहे. म्हणजे कधीकधी असं वाटते की नरेंद्र मोदी यांचं संतुलन बिघडलं की काय. शोध लावणं म्हणजे एखाद्या बेटावरती आपण जाणं म्हणजे काय शोध लावणं असते का अशा पद्धतीचं वक्तव्य आहे म्हणून ते आम्ही पान 1 वरती टाकले. राज्यात 8 दिवस पावसाचा मुक्काम. आता मध्ये 8 दिवस आपल्याला मुक्काम होईल अशा पद्धतीचं हवामान खात्याने वर्तविलेलं आहे. हरियाणात बसचा आग लावून 9 मृत्युमुखी झालेले आहेत. चालत्या बसला आग लागल्यामुळे पळून जाता आलं नाही आणि तिथे 9 लोकांचा मृत्यू झाला. पतंजलीची सोनपापडी गुणवत्ता चाचणीत फेल. आज तुम्हाला माहिती असेल की सोनपापडी ही नागपुरात मोठ्या प्रमाणात बनते. तिचं उत्पादन फक्त नागपूरच्याच पाण्यामध्ये आहे अशा अनेक लोकांनी सांगितलेले. आणि जी सोनपापडी आहे ती इथे बनलेली आहे पतंजलीने जी बनवते आहे त्याच्यामध्ये त्या निकष त्याच्यात आलेला नाही त्याच्यामुळे त्याला फेल करण्यात आलं. अमेठीतील सामना चुरशीचा. अमेठीमध्ये ज्यावेळेस राहुल गांधी तिथे उभे राहणार नाही आणि त्यांच्याच जवळचे एक त्यांच्याच परिवारातील एक उभे आहेत आणि दुसरीकडे मात्र तिथे फार मोठे BJPचा मोठा हेवी कॅन्डिडेट आहे त्याच्यामुळे निश्चितच तिथली चुरशीची हे राहणार आहे लढाई. आज त्याच्याच खाली आज आम्ही यूज व्यापाऱ्याच्या घरावर छापा. रात्रभर आयकर विभागाकडून कारवाई. आग्रा इथली बातमी आहे. एका व्यापाऱ्याच्या घरी ज्यावेळेस त्यांनी धाड घातली त्यावेळेस 40 कोटी रुपये त्याच्याकडे नगद कॅश दिसली आणि त्याच्यामुळे तिथे
रात्रभर त्यांनी ते नोटा मोजल्या, 60 करोडची हे झालेली आहे. अजूनपर्यंत त्याच्यातले डिटेल्स मात्र कळलेले नाही. चिल्ड्रन पॅराडाईज प्री स्कूलची एक जाहिरात आहे. बहुजन सौरभची तुम्हाला सर्व लोकांना निवेदन आहे की बौद्ध पौर्णिमेच्या दिवशी तुमच्या शुभेच्छा बहुजन सौरभला पाठवा. त्याच्या शेजारी भारतातील पहिल्या ट्रॅफिक ट्रीटमेंट सेंटरचे दिले कोल्हाला जीवदान. एका याच्यानी एका कोल्ह्याला तिथे जे ट्रॅफिकचे जे सिग्नल होते आणि त्याच्यातनं जाताना एक आयडेंटिफाय झाल्यामुळे तिथे त्यांना रस्ता हे करून दिला. नागपूरची बातमी आहे, मोकळा करून दिले. आज 5-4 वरती बघूया. जागतिक म्युझियम दिनानिमित्त नागार्जुन संग्रहालय इमारतीचे लोकार्पण. तुम्हा सर्व लोकांना माहिती आहे की कामठी इथे नागभूमी आहे, तिथे एक मोठी इमारत झालेली आहे आणि तिथे नागार्जुन संग्रहालय म्हणून बौद्धकालीन ज्या ज्या काही वस्तू असतील त्या तिथे त्याचं जतन करण्यात आलेलं आहे. तुम्हा सर्व लोकांना अशी माझी विनंती आहे की सर्व लहान मुलांना त्यांनी तिथे घेऊन जावं संडेच्या दिवशी किंवा कुठल्या तरी. आणि तिथेच मग पुन्हा कामठीला आपलं ड्रॅगन पॅलेस आहे, म्हणजे दोन्ही हे होईल, एक सहल होईल. आणि बौद्धकालीन जे काही स्तूप असतील किंवा काही त्याचं जे आता कशा पद्धतीने आहे ते अजूनपर्यंत मला कळलेलं नाही, परंतु निश्चितच तो एक मोठा एक उपक्रम आहे नागपुरात आणि त्याला मोठ्या प्रमाणामध्ये ऑल ओव्हर इंडियामधनं लोक येतील अशी आशा करतो आम्ही. विद्यापीठे महाविद्यालयांच्या परीक्षा पद्धतीत बदलणार. जी काही परीक्षा पद्धती होती आता याच्यानंतर ती बदलणार अशा पद्धतीची बातमी आज आम्ही लावलेली आहे. बंधुत्व फाउंडेशन सॉफ्ट स्किल आणि व्यक्तिमत्व विकास मार्गदर्शन नागपूरला एक त्याची सुरुवात झालेली आहे. कर्नल राजू पाटील आमचे मित्र बहुजन सौरभचे ते संपादक आहेत आणि अनेक प्रकारच्या ज्या ज्या स्कॉलरशिप्स आहेत ते त्याच्यावरती ते मार्गदर्शन करत असतात. आणि त्यांनी एक मोठी एक व्यक्तिमत्व पर्सनॅलिटी डेव्हलपमेंटवरती त्यांचं मोठं काम आहे. त्याची ती बातमी आज आम्ही दिलेली आहे. ज्या कोणाला जर त्यांची मदत लागत असेल तर बहुजन सौरभच्या ऑफिसला संपर्क करावा किंवा त्याच्यातच त्या न्यूजमध्ये एक नंबर दिलेला आहे 9970119716 या नंबरवरती तुम्ही त्यांच्याशी संपर्क करू शकता. आज सदाबहार सिनेसंगीत व नृत्य मैफिल नागपूर इथे मोठा कार्यक्रम अरेंज केलेला आहे. शहरातील अनेक संगीतकार आणि तिथे मोठमोठाले लोक हिंदी चित्रपटातील अनेक गाण्यांवरती आज तिथे मैफिल आहे. त्याच्यात अनेक मोठमोठाले जे नामवंत कलाकार त्याच्यामध्ये उतरणार आहेत. मतदारांना मतदान केंद्रात मोबाईल नेण्यास मनाई. आता याच्यानंतर इलेक्शन कमिशननी सांगितलं की कुठलाही मोबाईल तुम्हाला नेता येणार नाही. पाण्याने दिवा कधीच पेटते काजी. एक अंधश्रद्धा निर्मूलनच्या वतीनं एक मोठा कार्यक्रम करण्यात आलेला आहे. पाणी टाकून त्याच्यावरती दिवा लावण्याचा एक प्रकार आहे आणि त्याच्यात कशा पद्धतीचा तो जळतो याच्यावरती लोकांना चमत्कार दाखवण्यापासनं म्हणजे लोकांना कमीत कमी अंधश्रद्धा पसरू नये आणि हे सर्व सायंटिफिक शक्य आहे अशा पद्धतीचा तो कार्यक्रम आहे आणि त्याच्यामुळे आम्ही ती बातमी महत्त्वाची म्हणून टाकलेली आहे. अंबुजा ऑइल फॅक्टरीतील महिला कामगारांना संघर्षमय लढ्याला यश. अनेक दिवसापासून गुजरातमध्ये अकोल्यामध्ये एक अंबुजा नावाची कंपनी आहे, त्याच्यामध्ये सातत्यानं तिथल्या बाया ज्याच्यासाठी लढत होत्या ते त्यांना यश आलेलं आहे. आज पुन्हा त्याच्याच खाली पूर्तीपूजेच्या कर्मकांडात अडकू नये वनिता मोरे. अनेक लोक ही कोराडीची बातमी आहे. अनेक लोक मूर्तीपूजेमध्ये आणि कर्मकांडात इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये अडकलेले आहेत. ते थांबलं पाहिजे कुठेतरी. अंधश्रद्धेला आळा बसला पाहिजे त्यासाठी ही बातमी. राज्यात महिलांवरील लैंगिक अत्याचारात वाढ मुंबईची बातमी आहे. दिवसेंदिवस हे वाढणारच आहे हे. आणि याच्यासाठी की अनेक सामाजिक इतक्या बदला झालेल्या आहेत. पोरींचे वय वाढलेले आहेत. पुण्यातल्या शहरामध्ये मोठमोठ्या शहरामध्ये लिव्ह इन रिलेशनशिपचे मोठे प्रकार आता सुरुवात झालेली आहे आणि त्याच्यामुळे अशा अनेक घटना जिथे कुठे पटलं नाही की पोलीसमध्ये कंप्लेंट करून लवकरात लवकर शॉर्टकट रस्ता आहे. त्याच्यामुळं अनेक ठिकाणी ह्या जेवढ्या काही बातम्या आमच्याकडे येतात त्या पोलीस स्टेशनच्या मार्फत आलेल्या बातम्या असतात. त्याच्यात शेजारी नगर परिषद महादुला क्षेत्रातील शिर्डी नगरात रस्त्याचे नाही तर रोगाचे निर्माण कार्य तिथे रस्ते
तर पत्ता नाही, परंतु आजार पण मात्र तिथे मोठ्या प्रमाणात झाल्याची बातमी आहे. तिथे गटर लाईन ओपन आहेत, तिथे पाणी बरोबर नाही, अनेक गोष्टीला लोकांना तिथे सामना द्यायचा असतो. त्याची ती बातमी एक आम्ही लावलेली आहे. खोदकामात 200 वर्ष जुनी इमारत आढळली, एक अकोल्याची बातमी. तुम्हा सर्व लोकांना माहिती आहे की आपल्या शहरातला इतिहास किंवा आपल्या देशाचा इतिहास अजून हजारो वर्ष आधी इथे बौद्धकालीन अनेक विहार होते. तिथल्या अनेक उत्खननामध्ये सापडत असते काही ना काही. तर अकोलेकरांच्या श्रद्धास्थान असणारं एक तिथे देवस्थानाची सापडलेली आहे. अनेक लोकांना तिथे आर्किओलॉजिकल सर्वेनी त्याच्यात पुढाकार घेतलेला आहे आणि सर्व काम ते बघतायत की कुठल्या अजूनपर्यंत त्यांचं व्हेरिफिकेशन व्हायचं आहे. मुख्यमंत्री महोदय दहशतीत काम करतोय, लक्ष द्या. पशुवैद्यकीय अधिकारी यांच्या मागण्या महत्त्वाचा. आज बघूया 3वरचं टायटल. सर्व प्राण्यांमध्ये मानव सर्वश्रेष्ठ आहे आणि सर्व प्राण्यांमध्ये मानवामध्ये स्त्री सर्वश्रेष्ठ आहे. स्त्री आणि पुरुष जन्मताच मुक्त आहेत, त्यामुळे दोघांनाही सर्व हक्क समानतेने उपभोगण्याची संधी मिळाली पाहिजे. अनेक अजूनही स्त्रियांना ज्या दुय्यम दर्जा देण्यात येत असतो ते आता थांबलं पाहिजे कुठंतरी, अशावरती आज आमचं टायटल आहे. आज पुन्हा आमचा एक चांगलासा लेख डॉक्टर भीमराव गोटे यांचा, ते राजकारणाचे धार्मिक संविधान. हा ज्या अर्थानं संपूर्ण भारतात आम्ही बघतोय की जातीच्या नावावरती, देवाच्या नावावरती, जे राम मंदिराच्या निर्मितीच्या नावाने आणि मोदी पंतप्रधान हे सातत्यानं देवाला ज्या पद्धतीने लोटांगण घालतात, आपला अवतार बदलवतात, गळ्यामध्ये वेगवेगळे रंग घालून ते लोकांना हे करत असतात देवपूजेच्या अर्थानं, हे अत्यंत चुकीचं आहे. इलेक्शन हा ऑल टुगेदर डिफरंट इश्यू आहे. भीतीचे सावट सरकार तय चावट. एक स्वायत्तेचे स्वराज्य, हेमंत टाले यांचा एक लेख आहे. जुन्या काळातील एक मोठा एक लेख त्यांनी लिहिलेला आहे, वाचनीय आहे. वंचित आणि मुस्लिमांचे राजकारण एक सांगणारा एक डॉक्टर केशव मेंढे यांचा लेख. त्यावेळेस बाबासाहेबांनी ज्या पद्धतीने मुस्लिमांना आणि जे सांगितलं, परंतु मुस्लिम लोकांनी त्यावेळेस मात्र ऐकलं नाही. आरक्षणाच्या बाबतीत बाबासाहेबांनी त्यांच्याकडे मुस्लिम नेत्यांना सांगितलं की तुम्ही आता पुन्हा जर नाही केलं तर पुन्हा होईल. ते म्हणाले आम्हाला आरक्षणाची गरज नाही. आज मात्र त्यांची जी अवस्था पाहून त्यांना आता बाबासाहेबांची आठवण येते. अशा अनेक गोष्टीचा आढावा घेत हा एक लेख आहे, अत्यंत महत्त्वाचा आहे. महाराष्ट्राची वेदना, अंधश्रद्धा निर्मूलन ते बुद्ध प्रामाण्य खडतर प्रवास हा एक शिवाजी रोत्र ह्यांचा एक आहे. अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलनच्या वरती आधारित हा ज्या पद्धतीने आता एवढ्यात मोठ्या प्रमाणामध्ये आपले पुढाऱ्यांची हत्या झालेली आहे, अनेक ठिकाणी इतिहासातही झालेले आहे, याच्यावरती आधारित हा मोठा लेख आहे. अशा रीतीनं आज आम्ही बहुजन सौरभचे 4 पानावरती आढावा घेतलेला आहे. तुम्हाला निश्चितच मी रोज विनंती करत असतो की तुम्हाला पेपर लाईक केला असेल तर तुम्ही लोकांना फॉरवर्ड करा. जास्तीत जास्त ग्रुपमध्ये वाचता आलं पाहिजे. लाखोच्या संख्येमध्ये याला प्रतिसाद मिळाला पाहिजे. मोफत असल्यामुळे तुम्हाला निश्चितच काही करण्याची गरज नाही. सेकंडली बुद्ध पौर्णिमा आहे, त्यामुळे तुम्ही एक आपली छोटीशी जाहिरात, एक फोटो जाहिरात करण्यापेक्षा आपली सदिच्छा म्हणून द्या. निश्चितच आम्ही त्या दिवशी सर्वांना अजून एक्स्ट्रा पेजेस लावून एक रंगीत हे देऊ. आम्ही एवढंच बोलतो आणि थांबतो. भेटूया आपण उद्या. तोपर्यंत जय भीम.